राज्य निवडणूक आयोगानं जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा बदलल्यानं शिक्षक मोठ्या अडचणीमध्ये सापडलेले आहेत। शिक्षकांच्या करिअरचा प्रश्न निर्माण झालेला आहे, कारण 7 आणि 8 जानेवारीला CTET परीक्षा होणार आहे। त्यामुळे इलेक्शन ड्यूटी लागल्यास परीक्षेला जायचं कसं असा प्रश्न शिक्षकांना पडलेला आहे। या संदर्भात मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग अध्यक्ष मुंबई अनिल बोरनारे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलेलं आहे। आमची राज्य निवडणूक आयोगाला ही विनंती आहे की ज्या शिक्षकांची 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी CTETची परीक्षा ही असेल, अशा शिक्षकांना या निवडणुकीच्या कामातून वगळण्यात यावे, जेणेकरून त्यांचं जे नुकसान आहे हे नुकसान होणार नाही आणि ते CTETच्या परीक्षेला बसू शकते। बरोबर आहे ना, तुम्ही एकीकडे TET सक्तीची करताय आणि दुसरीकडे परीक्षेच्या दिवशी निवडणुका घेताय। हे जरा राज्य सरकार आणि निवडणूक आयोगामध्ये समन्वय नाही किंवा निवडणूक आयोगाचं तोंड शिवलं आहे। तुम्हाला हे तारखा करत असताना सरकारबरोबर चर्चा करून TET एक्झाम असेल, दुसरीकडे एक्झाम दिले नाही म्हणून शिक्षकांना कारवाई करता आणि त्यामध्ये पुन्हा त्याच दिवशी तुम्ही निवडणुका घेता। ते दुपट्टी धोरण आहे, हे बदललं पाहिजे। आम्ही शिक्षकांच्या बाजूने उभे आहोत। अशा प्रकारे शिक्षकाचा छळ करणं राज्यामध्ये, शिक्षणासारखं पवित्र दान करणाऱ्या शिक्षकांना असं वेठीस धरणं हे योग्य नाही।